हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आज आहे 26 जानेवारी. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे माझ्या मुलीचं स्कूलमध्ये गॅदरिंग. तर त्यासाठीची तयारी चालू आहे. तर सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. 2 दिवस लागले तिच्या तयारीला, कारण साहित्यच लवकर मिळत नव्हतं. ते तर तुम्ही पाहिलंच ब्लॉगमध्ये. आणि तिचं आता गजरे फक्त आणायचे राहिलेत, तर ते गजरे थोड्या वेळाने जाऊन घेऊन येणार. आणि घरातलं आता माझं सगळं आवरलंय, कारण तिचं पण मला नंतर 12च्या नंतर आवरायला घ्यायचं आहे. कारण आवरायचं म्हटलं की लहान मुलींना वेळ लागतो, त्यामुळे मग 12च्या नंतर तिचं आवरायला घेणार मी. तोपर्यंत घरामधलं सगळं जेवण वगैरे सगळं आवरून घेते. आणि तिला आज साडी नेसवायची आहे, मेकअप करायचा आहे. जास्त पण हेवी वगैरे काय मेकअप करणार नाही आहे, साधा सिंपल मेकअप करणार आहे. हेअरस्टाईल छान करणार मात्र, आणि ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि हो, डान्सचा तिचा व्हिडिओ आहे ना, तो सेपरेट येईल. फक्त मी थोडासा डान्स आहे ना ह्या ब्लॉगमध्ये मी लावेल, जेणेकरून तुम्हाला थोडंसं बघायला मिळेल. पण पूर्ण जो डान्स आहे ना तो तुम्हाला सेपरेट बघायला मिळेल, कारण कॉपीराईट लागतं ना त्याच्यामुळे. तर पूर्ण डान्सला कॉपीराईट लागलं तरी चालेल, पण तो सेपरेट टाकणार मी. आणि ह्यामध्ये फक्त थोडीशी क्लिप घेणार आहे मी. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. तिला मी तयार कसं करते हे पण बघा. आणि तुम्हाला तिची तयारी आवडली ना नंतर बघितल्यानंतर, तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला, आता मी पटपट, भाजी राहिली फक्त माझी बनवायची, बाकी ऑलमोस्ट घरामधलं सगळं काम झालं आहे. आणि भाजी करून घेते. त्याच्यानंतर तिची काही छोटी मोठी तयारी असेल, काही साहित्य लागतं ते सगळं काढून ठेवते आणि तुम्हाला दाखवते मी तिला कसं तयार करते. चला तर मग. आताच माझं काम आवरलं, मी जेवण वगैरे केलं, परीला पण जेवायला दिलं. आणि जेवण झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिला मेहंदी काढायची राहिली आहे. रात्री लक्षातच नाही माझ्या, कसलीच तिला टिपके वगैरे द्यायच्या हाताला लक्षातच नाही. त्यामुळे आत्ता दिलेत. आणि तिला म्हटलं 10 मिनिटं फक्त फॅन खाली थांब, रंगते मेहंदी. तर बघूया आता कितपत रंगतीये. जशी रंगन तशी रंगन, कारण आता तिला तयारी पण करायला घ्यायची, कारण 2 वाजत आलेले आहेत. 1 तासामध्ये तिची छान अशी तयारी पण झाली पाहिजे. तर पटकन आता मी तिला तयारीला घेणार आहे 10 मिनिटानंतर. तर मी तुम्हाला त्याच्या अगोदर तिची मेहंदी दाखवते. मेहंदी म्हणजे काय, फक्त टिपके दिलेत. चला मी दाखवते. ही बघा, फॅन खाली झोपली आहे. तिला म्हणलं फॅन खाली झोप, म्हणजे मेहंदी सुकन पण आणि थोडासा रंग पण चढेल तिला. कारण आपल्याकडे इतका वेळ नाही, त्याच्यामुळे इन्स्टंट मेहंदी आहे की नाही. ते फॅनमुळे आता सुकायला लागले ना ते, त्याच्यामुळे थंड वाटतंय. बरं चला, आता तुला काय काय साहित्य लागते ते सगळं काढून ठेवते मी. साडी तर काय ठेवली की इकडे इस्त्री करून, ही काय तो अशी इस्त्री चुरगळू नाही म्हणून मग मी अशी अडकून ठेवली होती. आणि पिनअप करून ठेवलंय, हे पाहताय तुम्ही. कारण इस्त्री करताना काय होतं, पुन्हा परत विस्कडलं जातं, त्यामुळे असं पिनअप करून ठेवले. पिनअप करूनच इस्त्री केली आहे. हा जो ब्लाऊज आहे ना, हा पण तिला व्यवस्थित बसत नव्हता, कारण ह्या आयत्या साड्या असल्या ना की व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे मग मला हा ब्लाऊजसुद्धा अल्टर करावा लागला. सकाळी अल्टर करून आणलाय तिला आणि व्यवस्थित बसतोय आता. आता छान छान तिची तयारी करते मस्त. तुम्हाला पण दाखवते मी तिला कसं तयार करते. तर आता परीला ही साडी शाळेमधून दिलेली आहे. तुम्ही बघू शकता, येलो कलरची आहे. तिला आता मी व्यवस्थित नेसवली आहे आणि अजून तिचा मेकअप वगैरे राहिला आहे. तर ही अशा प्रकारे साडी आहे. परी, तुला साडी आपण एकदा शिवूनच घेऊ. छान अशा शिवून घेतल्या ना छान दिसते. आयत्या साडी इतके नाही खास वाटत. ग्रीनवाली इरकल आणून आपण छान शिवून घेऊ. मला फक्त एक गोष्ट नाही आवडली, ह्या ब्लाउजांचे हे जे गळे आहेत ना, हे खूप असे वरती गळे. लहान मुलीचे असेच असतात, पण आपण जर टेलरकडून शिवून वगैरे घेतल्या ना, तर मस्त ते असे छान डीपमध्ये शिवून देतात आणि ते दिसायला पण छान दिसतात. हे असं चांगलं एवढं वाटत नाही, पण ठीक आहे, स्कूलसाठी म्हटल्यावर काय हरकत नाही. आता तिला तयार करते, छान मेकअप करते तिचा. हेअरस्टाईल पण करायची आहे. हेअरस्टाईल करताना मी तुम्हाला दाखवते तिची हेअरस्टाईल कशी करते. चला.
छान आली, छान. आता आपल्याला गजरा नाही भेटला, आहे की नाही? हा पण छान वाटतोय. ओरिजिनल छान दिसलं असतं पण नाही ना आता. कोणचा देऊ तुला? काय क्लिप म्हणजे पिन देऊ का येलो देऊ आधी? बघू. मस्त बसले, मस्त. दे फुल. ओके. छान दिसते. एक पिंक वाले लावते ना. येल्लोवर येल्लोच आहे. हे बघ, मस्त दिसते. छान झाली हेअरस्टाईल परीची, मस्त. छान असं परीला तयार केले. अगं स्माइल कर. परीला आमच्या तीळ आले बरं का आजच. तर कशी वाटते आमची परी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हेअरस्टाईल तिची कशी वाटते? हेअरस्टाईल मी घरीच केली तिची आणि खूप मस्त झाली हेअरस्टाईल. एक नंबर दिसतीये आणि तिचे ओरिजिनल केस आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. आणि तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट सांगा. आणि माझा हा गजरातील आवडल्यास हेअरस्टाईल झाली ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. आणि साडी कशी वाटती ते पण सांगा. आणि लाईक करायला विसरू नका. हां, चला आता 4 वाजत आलेत. आता आम्ही पटकन निघतो. तुम्हाला दाखवते मी इथं 3:45 वाजलेत. चल, तर आता हे सगळं साहित्य तिचं घ्यायचं आहे. हे एवढं लागणार आहे, परत तुळस लागणार आहे. तर चला बाय करा सगळ्यांना. आणि माझा डान्स बघायला विसरू नका म्हणा. हा, माझा डान्स बघायला विसरू नका. मी एवढा छान डान्स करणार आहे ना, अशी मस्त अशी. आणि माझा मेकअप कसा वाटला हा ते पण सांगा. आता तुम्ही पाहिलंच मी परीला छान असं तयार केलंय आणि उशीर पण झालाय. 3-3:30चा टायमिंग दिलता, 3:45 होत आलेत आणि आता आम्ही पटकन जातो. त्याच्यानंतर तिचा डान्स बघायला अजिबात सुद्धा विसरू नका. आणि चला पटकन निघतो आम्ही आता.